धीरज सामना सुरू होतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले डीप मध्ये दोन फिल्डर काऊ कॉर्नर सेट करण्यात आलेल्या त्याचबरोबर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आपण बघत आहोत. न्यू यंगस्टर कोरोली बी या टीमच्या वतीनं धनाजी तुम्हाला विकेट साठी 500चं कॅश प्राइज आलंय. त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. पहिला बॉल कव्हर्स मधून इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना व्हाट अ शॉट. कॉन्फिडन्स स्टार्ट फ्रॉम हर्षल. बॉल पाठवलाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. सुरुवात दमदार पहिलाच्या च्या मदतीने सध्या स्कोर आपण बघत आहोत आतापर्यंत पोहोचलाय तो 5 या आकड्यावरती 5 ऑन बोर्ड. बॅकफुटवर थांबले. पॉज अँड एक्झिक्यूट. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पाम फुल अँड पॉवरफुल. 2 बॉक्स ओव्हर द रोप. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतो तो चौकार. गुड शॉट. काउंटर अटॅक सुरू केलेला आहे. शॉर्ट ऑफ गुडलेत ऑफस्टमच्या बाहेर कमिट झाले. पोझिशन मध्ये आले. त्यानंतर हा पंप पूल करत असताना या षटकातील दुसरा चौकार. स्कोर सध्या पुढे मार्गस होताना आपण बघत आहोत पोहोचला आतापर्यंत 9 धावा दाखल करती 9 ऑन बोर्ड. थांबले. पॉज घेतला. यावेळेस केला हुक आणि बॉल पाठवलाय डीप स्कोरलेग सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याला भेदून बॉल सीमारेषेच्या बाहेर. या षटकातील तिसरा निर्णायक चौकार सलामीवीर हर्षलच्या बॅटमधून. स्कोर चौकाराच्या सोबतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचल्या पुढे आतापर्यंत 13 धावा सध्या दाफलकावरती. बरोबर 12:35 पहिला बॉल पडला. लक्ष सुद्धा सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावळे. ऑन साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका. मिळाली उंची मिळाल्यानंतर बॉल होतोय विकेट सीमारेषेच्या बाहेर चुमंतर. थांबता थांबेना हर्षल नावाचं वादल आणि त्याचा तडा खाता बसतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावलेला. मॅक्सिमम सिक्सर. षटकारांना धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 19 धावा दाखल करती. 19 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. बॅकफुटवर आले. कट केला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक उपस्थित झालेले आहेत बॅकअप साठी. व्हेरी गुड फिल्डिंग. गुड स्टॉप. बॅकअप करण्यात आलेले धाव इथे मिळणार नाही. मानस होतं परंतु धाडस झालं नाही. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरनं चेंडूला आपल्या हातामध्ये कैद केलं. त्याच कारणास्तव संधी बनलीच नाही धावसाने. ऑन साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका. व्हाट अ शॉट. उंची बरोबर अंतर आणि बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चुमंतर. आणखीन एक तडाखा. यूज इट. अनदर वन मॅक्सिमम फ्रॉम हर्षल. सिक्सर.
त्यांना काय फलंदाजी भरली होती जीवनची आणि या सामन्यात हर्षलला हर्षोल्लाहित केलेलं आहे हे धावफलक बॅटिंग करणाऱ्या स्वराज्य प्रतिष्ठान टेमगावचं. इंडिव्हिज्युअल 6 चेंडू 24 धाब्याचं त्याचं योगदान, 3 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघत आहोत. अगदी पहिल्या चेंडूपासून घरून खेळाडू सेट होऊन मैदानामध्ये दाखल झाला की काय असा प्रश्न सध्या उपस्थित झाला. कंट्रोल पूल, कंट्रोल ड्राईव्ह, कंट्रोल फ्लिक, कंट्रोल कट, चांगलं नियंत्रण प्रत्येक स्ट्रोक वरती त्याच्या वतीने आपण पाहिलेलं आहे. हँड अँड कोऑर्डिनेशनचा अत्यंत सुंदर वापर, बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना आवश्यक ते गॅप, आवश्यक ते आक्रमक. आतापर्यंत ही फलंदाजी हर्षलची. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विशेष सल्लागार सचिन चोरगे सर यांची उपस्थिती लाभली. त्यांचं क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. पहिला बॉल थांबले, इनसाइड आउट, कव्हर्स आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून काढतायत. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, सरते शेवटी क्षेत्ररक्षक पायाच्या साहाय्याने चेंडू अडवतायत. बॅकअप करण्यात आलेला आहे तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेसोबत इंडिव्हिज्युअल धीरजचं अकाउंट महत्वपूर्ण सामन्यात खुलं झालेला आपण बघत आहोत. 2च्या सोबतीनं सांघिक धावासंख्या सध्या पोहोचली आहे ती आतापर्यंत 27. पहिल्या षटकात फ्रंटलाईन गोलंदाज धनाजीच्या अगेन्स्ट 25 धाब्याची मिळालेली सुरुवात. कव्हरच्या डोक्यावरून खेळतात, लॉग ऑफ द क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे. इनसाइड आउटचा हा देखील अप्रतिम फटका, अप्रतिम नजराना, लाजवाब टायमिंग, मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर कव्हर ड्राईव्ह आपण बघत आहोत. सलामीवीर धीरजचा 4 धावा, चौकार. गतिमान झालेला आपण बघत आहोत. 31 धावा दाखल गर्दी. खरबूजे के देखो खरबूजा रंग बदलते अगदी त्याच उक्तीप्रमाणे हर्षल यांच्यासारखाच आक्रमक स्टार्ट धीरजचा देखील. आडवा बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. बॅकअपसाठी डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात. मिळते ती फक्त एक सिंगल धाव. धावसंख्या या सिंगलच्या साहाय्याने 32-32. सचिनजी चोरगे मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विशेष सल्लागार ज्यांची उपस्थिती लाभली त्यांचे आपण करूयात वेलकम. विनंती, आयोजन समितीच्या वतीने या व्यासपीठावरती विरोधात्मक खाटेकर 28व्या पर्वात आपलंही मनपूर्वक स्वागत. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द डे, हॉट शॉट ऑफ द मॅच. कव्हर्सला इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. व्हाट अ स्टार्ट फ्रॉम हर्षल. एका पाठोपाठ एक अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय फटके त्याच्या बॅटमधून. यावेळेस कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे अद्भुत फटका, षटकार. एट 38 धावा आपण बघत आहोत दाखल करती. 7 चेंडूत इंडिव्हिज्युअल नॉट आउट. 30 धाब्याची वादली विस्फोटक संस्मरणीय खेळी सध्या साकारत असताना सलामीवीर हर्षल. बॅटची बाहेरची कडा, बॉल मागे, थर्डमॅनला बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित झाले. धावी ते मिळणार नाही. डॉट बॉल. डॉट बॉलच्या समाप्तीबरोबर धावसंख्या स्थिरावलेली 38 धावा दाखल कवर. सचिनजी चोरगे सर यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. जयदादा गायकर यांच्या शुभ हस्ते मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उबदार शाल, त्याचबरोबर मैत्रीचा आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या विरोधात्मक खाटेकर क्रीडा स्पर्धेच्या 28व्या पर्वाची कायम चिरकाल स्मरणात राहावे आठवण त्यासाठी आपण देतो आहोत. मोमेंटो सन्मानित करत आहोत. जयदादा गायकर यांच्या शुभ हस्ते सचिन चोरगे सरांना. षटक 2 संपली. 38 धावा. अंतिम 2 चेंडू निर्धाव आले. त्याच कारणास्तव धावफलक सध्या स्थिरावलेला आपण बघत आहोत. टीम मॉडेल बंद करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले. स्पीडअप अपेक्षित आहे. पहिल्या षटकात 25 धावा तर या षटकात 13 धावा आलेल्या आहेत. बाला गोलंदाजीसाठी ज्यांना शेवट मात्र समर्पक केला. लागोपाठचे 2 डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून आलेले आपण बघत आहोत. भावे शेतात गोलंदाजीसाठी निर्णायक षटक तिसरं सुरू होत आहे. यंग टॅलेंट आहे त्याच्यासमोर दोन्ही सेट बॅटर. हे चॅलेंज आता तगड असेल.
तिसऱ्या षटकाला शुभारंभ करण्यासाठी गोलंदाज भावेश सध्या तयार होत असताना बॉलिंग मार्कवर. डावखुऱ्या त्याचे मध्यम गती गोलंदाज लेफ्ट हँडर मीडियम पेसर सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना स्पीडअप अपेक्षित आहे. सिद्धू एक्सपोर्ट स्कोरावले लक्ष सुद्धा. पहिला बॉल टॉपेज फायलेकचा फिल्डर जज करतोय. त्याचा अनुमान त्याचा अंदाज चुकला. कॅच ड्रॉप. त्यानंतर बॅकअप मात्र त्याच्या वतीने देण्यात आलेला आहे. संधी निर्माण झाली होती मात्र तिचं सोनं झालं नाही. त्या मोबदल्यात देणारी एक धाव धावसंख्या या सिंगलच्या सहाय्याने पुढे पोहोचलेले आपण बघत आहोत आतापर्यंत 39 39 धावा. लाईन इथे चांगली. लेफ्ट हँडर मीडियम पेसर हलकीशी बॉलनं हरकत केली. टप्पा पडल्याबरोबर बॉलनं जो अँगल क्रिएट केला ती हरकत ती लाईन रीड करता आली नाही. फलंदाज हर्षलला जो चांगला सेट आहे त्याच्या अगेन्स्ट डॉट. बागफोडवर आले ऑन साइडला. गॅप मध्ये खेळतायत मिडविकेटर आणि काऊ कॉर्नरच्या बरोबर मधोमध पहिला टप्पा घेतला. बॉल उचलला तसा सीमारेषेच्या बाहेर कोसळला. 1-0 चौकार. लाईन इथे खराब आहे. गाईडलाईनच्या बाहेर व्हाईट बॉल. एक अतिरिक्त दाफलकर ऍड केली जाईल. एक्स्ट्रा एका धाव्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत. सध्या स्कोरबोर्ड पोहोचले पुढे 44. आतापर्यंत 44. 11 चेंडूत नॉट आउट 34 धाब्याची विस्फोटक केली हर्षलनं आतापर्यंत साकारली आहे. हा चेंडू पायात होता ऑन साइडला. बिग हिट केलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग ब्लास्ट बिग हिट ह्यूज हिट फ्रॉम हर्षल. 1 मोर ब्लास्ट सिक्सर. स्कोर षटकारानं सध्या आपण बघत आहोत पोहोचल्यात तो 50 या आकड्यावरती. 50 अप. सांघिक अर्धशतक पूर्ण झालेले. स्टील 2 गो. ड्रिंक्स टॉली बी गेटिंग रेडी. 12 चेंडू 40 इंडिव्हिज्युअल. हर्षल ड्राइव्ह करतायत कव्हर्स मधून. क्षेत्ररक्षकाला चेस आहे. लॉंग ऑफच्या दरम्यान पोहोचले. थोडे फंबल झाले. बॅकअप साठी उशीर घेतला गेला. थ्रो देण्यासाठी अधिकचा वेळ घेतला. तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित झाली ती 52. 52 नॉट आउट ही भागीदारी. नाबाद पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी 52 धावेची. वेल बोल प्रॉपर ऑफ ब्रेक. टप्पा पडला चेंडू उचलला. त्याचबरोबर त्याला वलन देखील पाहायला मिळालं. यंगस्टर भावेश मात्र इम्प्रेशन त्यानं षटकामध्ये टाकलेलं आहे. हर्षल सारख्या सेट बॅटरला त्यानं संघर्ष करण्यासाठी भाग पाडलेला आहे. एंड ऑफ थर्ड ओव्हर षटक 3 संपली. 52 धावा दाफलकर होती. एकही गडी न गमावताना समर्पक सुरुवात या डावाची करत असताना पहिल्या सत्रात फलंदाजी करतोय संघ स्वराज्य प्रतिष्ठान टेमगाव. चार षटकार 4 चौकार
आतापर्यंत आपण पाहिलेले 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट, तर त्याचे सोबत सलामीवीर धीरज देतोय एकाच चौकावरच्या सोबतीनं 7 धाब्याचं योगदान देत असताना पहिले 3 षटकं टोटली बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती, ज्यामध्ये दबदबा फलंदाजी करणाऱ्या स्वराज्य प्रतिष्ठान टेमगावचा मध्यंतरी चान्सेस क्रिएट केल्या होत्या तिसऱ्या षटकात गोलंदाज भावेशनं, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. पहिल्या विकेटसाठी अंबुजा सिमेंटपेक्षाही अतूट आणि अभेद्य भागीदारी 52 धाब्याची रचली आहे, निर्माण केली आहे ती हर्षल आणि त्याच्या समेत धीरजनं. षटक 3 संपली, 52 धाबा स्कोरबोर्डवर. स्पीडअप अपेक्षित आहे. 12:35 पहिला बॉल पडला होता, लक्ष सुद्धा. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावळे. चौथं षटक करण येतोय गोलंदाजीसाठी, आणखीन एक यंग टॅलेंट सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावळे संघाकडून सध्या इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. चौथा षटक हायवे एन कडून ब्लॅक स्क्रीन एन कडून गोलंदाजीसाठी करण सध्या तयार होत असताना पहिला बॉल फोर्स केला समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल झालाय. मिळेल ती एक सिंगल, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सिंगल धाव्याच्या साह्यानं धावसंख्या सध्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ती आतापर्यंत 53 धावा दाखल करते. 53 ऑन बोर्ड. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. हर्षल सारख्या सेट बॅटरच्या अगेन्स्ट जर डॉट बॉल आले तर मार्जिन ऑफ एरर, मिस्टेक होण्याच्या चान्सेस देखील बनू शकतात आणि तोच प्रयत्न सध्या सुरू झालाय गोलंदाज करण कडून. धावफलक स्थिरावलेल्या डॉट बॉलची सांगता. स्कोर 53-53. अक्रॉस द बॅट ऑन साइडला हवं तसं टायमिंग मिडलिंग करू शकले नाही. बॉल घरंगलत मिडविकेटला ट्रॅव्हल होतो. दुसरी धाव आणि ती देखील आता पूर्ण करण्यात आलेली आहे. बॅकअप खराब आलं मिडविकेटच्या फिल्डर कडून. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू ते गॅदर करू शकले नाही, त्याच कारणासह आपण बघत आहोत येतात त्या महत्वपूर्ण या 2 धावा 2च्या सोबतीनं धावसंख्या 55. इंडिव्हिज्युअल 16 चेंडू 44 धाब्याची भारदार केली साकारतोय हर्षल. हा चेंडू बॅटाने पायामध्ये ऑन साइडला दिशा दिली, मिळेल ती फक्त एक सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही नाही, थोडं संत झाले धावफलक कंपॅरेटिव्ह टू पास्ट 3 ओव्हर्स. या षटकात 4 बॉलच्या स्पेलमध्ये अवघ्या 4 धावा गोलंदाज करण खर्च दिलेल्या आहेत. रनच त्यानं ज्या 3 षटकांमध्ये धावगती होती त्या धावगतीने आतापर्यंत बनवू दिलेल्या नाही आहेत. स्टील 2 टू गो. स्कोर अब तक 56-56. धीरज स्ट्रायकर एंडला 5 चेंडूत इंडिव्हिज्युअल 9 धाब्याचं योगदान देतोय. नॉन स्ट्रायकर एंडला हर्षल सलामीवीर 17 चेंडूत 45 धाब्याचं त्याचं देखील योगदान. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी. गुडलेत वरून चेंडू हलकासा टॉस होतोय, एक्स्ट्रा राईस होतोय आणि फलंदाजाला मात्र सरप्राईज करून पाठीमागे स्थिररक्षक टुसी यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची सध्या होत असताना सांगता यंगस्टर करण या षटकामध्ये मात्र सध्या प्रभावित केलंय. लाईन खराब, इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल. दिशेवरती नियंत्रण नव्हतं. अधिकची एक धाव एक्स्ट्रा एका धावेच्या सहाय्यानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती आतापर्यंत 57. स्टील 1 टू गो. बॅटची बाहेरची कडा, बॉल मागे थर्डमॅनला बॅकअप साठी उपस्थित आहेत क्षेत्ररक्षक. वेल स्टॉप, वेल अटेम्प्ट, गुड थ्रो. एक धाव षटकाची सांगता. निर्णायक 4थ्या षटकात धावफलकाला रोख लावलेले गोलंदाज करण अवघ्या 6 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल कामगिरी ज्याची आपण बघत आहोत. ज्या षटकामध्ये डॉट बॉल पर्सेंटेज वाढलेले आपल्याला पाहायला मिळेल. षटक 4 संपली, 58 धावा धावफलकावरती. 17 चेंडूत 45 हर्षल, 10 चेंडूत 10चं योगदान 7 चेंडूत सलामीवीर हर्षलचं. त्याच्यासोबत येताना धीरजला आपण बघत आहोत जो स्ट्रायकर एंडला असेल. 4 षटकं संपली, 58 बनवल्या. टीम मॉडेल बंद करा. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले. ऑनफिल्ड अंपायर खेळाडूंना लगेच सूचना द्या. बरोबर 12:35 पहिला बॉल पडला होता. 20 मिनिटात नियोजित 4 षटकं टाकलेले आहेत, मात्र स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा
षटक 4 संपली. 58 धावा दाफलकावरती. फ्रंटलाईन गोलंदाज DD अर्थातच धनाजी धुमालला पुन्हा एकदा संघ कर्णधारांना गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. खास करून पहिल्या षटकात त्याच्या अगेन्स्ट आक्रमण आपण पाहिलं होतं. त्याच्या अगेन्स्ट सुरुवात विस्फोटक पाहिली होती. व्हेरी फर्स्ट ओव्हरमध्ये त्याच्या अगेन्स्ट 25 धावा स्कोर करण्यात आल्या होत्या. संघनायकांना पुन्हा एकदा त्याची नियुक्ती आता केली. पाहायचा निर्णयात या महत्वपूर्ण सेकंड स्पेलमध्ये महाअंतिम षटकात कशा पद्धतीने आता पलटवार केला जाईल गोलंदाज धनाजी करून. स्ट्रायकर एंडला धीरज. पहिला बॉल ओव्हर द बॉलर रेड विषेप मध्ये सुसंस्कृत फटका. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफचा फिल्डर रोशन पोचला जरूर होता. त्याने एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या हाताला चटका देत बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हर द बॉलर रेड डाऊन द ग्राउंड स्ट्रेट इट अँड ग्रेट इट 4 रन. हॅलो चेक. हॅलो चेक. लांब आता विचारायला लागल गोविंदाला यांना काय माहित नाही. थांब 4 बॉल थांब. तोपर्यंत 2 धावा 2च्या सोबतीनं धावा संख्या सध्या आपण बघत आहोत पोचले पुढे ते आतापर्यंत 65 ते 65. स्त्रील 3 मोल डिलिव्हरीज इन लेफ्ट. पहिल्या सत्राच्या पहिल्या डावाचे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. फुल लेंथ बॅटच्या आउटर एज बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकाची ढसाल कामगिरी. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित झाले. दुसरी धाव हवी होती. स्ट्राईक हवी होती आणि त्या स्ट्राईकच्या प्रयत्नात हर्षल तर स्ट्रायकर एंडला पोहोचला मात्र नॉन स्ट्रायकर एंडला रन आउटच्या स्वरूपात धीरजची पारी संपुष्टात येईल आणि धक्का मैदानावरती 66 ला पहिला बसतोय स्वराज्य प्रतिष्ठान टेमगावला. असताना हर्षल सुरुवात त्याची आक्रमक होती मात्र मध्यंतरी मिडल ओव्हर्स मध्ये भावेच्या अगेन्स्ट करणच्या अगेन्स्ट तो रन बनवू शकला नाही. त्याच कारणास्तव दाफलकाला थोडी संकट निर्माण झालेले आहेत. दाफलताला अडथळे निर्माण झालेले आहेत. स्टील 2 टू गो. बॅकफुटवर आले. कव्हरच्या डोक्यावरून खेळतायत. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला. आउटफील्ड प्रचंड वेगवान. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विरोधात्मक खाटेकर आणि क्रीडा स्पर्धेतलं पहिलं वैयक्तिक अर्धशतक साजरं करतोय मॅन फ्रॉम टेमगाव. 20 चेंडूत 52 धाब्याची धुवाधार खेळी साकारतोय सलामीवीर हर्षल. वेल बॅट. सामना करत असताना 52 धावा वैयक्तिक या सामन्यामध्ये त्यांचं योगदान. 4 षटकार 5 चौकार 260 चा त्यांचा बॅटिंग स्ट्राईक रेट. 28व्या पर्वातील पहिलं वैयक्तिक अर्धशतक. ड्राईव्ह केल्यासमोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. थोडे फंबल झाले. दबाव टाकला क्षेत्ररक्षकावरती. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. 2 धावेसोबत 5व्या षटकाचा खेळ कंप्लीट. पहिला डाव संपला. नॉट आउट या सामन्यात 54 बनवल्या हर्षलनं तर सांघिक धावा संख्या पोहोचली 72. 73चं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावडे क्रिकेट संघासमोर. यानंतर होणारा ग्रुप बी मधील 4था सामना जयनमान घोरले त्यांच्या विरोधात जयनमान कोरावले. दोन्ही संघ
बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे यानंतर आपण लगेचच टॉससाठी रिपोर्टिंग करा. जयनमान कोरावले आणि त्यांच्या विरोधात जयनमान घोरले. पहिल्या डावात 21 चेंडूत नॉट आउट 54 धाब्याची बारदार खेळली हर्षलची. संघाची धावसंख्या 5 षटकांची आणि 72-73चं टार्गेट. रनचेस कसं असेल या कॉम्बॉक्स मध्ये करूयात अपेक्षित बदल. इन्व्हाइट करूयात व्हॉइस ऑफ कोंडेरे टिटवाला विश्वासजी केने सरांना. थँक्यू सो मच. टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतर होणारा सामना ग्रुप बी मधील पहिल्या फेरीतील चौथा सामना जयनमान घोरले आणि त्यांच्या विपक्षात त्यांच्या विरोधात टीम इन ऍक्शन असेल. जयनमान कोरावले दोन्ही संघाचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. एक मॅनेजमेंट कमिटीला रिक्वेस्ट आहे टॉस आपण लगेचच कव्हर करा. स्पोर्ट्स कोरावले स्वराज्य प्रतिष्ठान टेमगाव आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीसाठी त्यांचा देखील कोऱ्यात आपण ऑल द बेस्ट. चला आपण टॉस करून घ्यायचा. धन्यवाद दीपकजी बिराडे यांना आपण ऐकलं. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण टॉस करून घ्यायचा. प्लीज आयोजकांना विनंती असेल की आपण टॉस करून घ्या कारण की दोन्ही संघाचे संगणक देखील सज्ज झाले आहेत. घोरले संघाचे संगणक देखील सज्ज आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान कोरावळे दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस करूयात. कोरावडे संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. घोरले संघाला आमंत्रित केला फलंदाजीसाठी. आपण दोन्ही संघांनी शुभेच्छा असतील. पुढील मॅच साठी सज्ज राहायचं आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजे 73 73 धावांचा अवाढव्य लक्ष आहे. त्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये सिद्धिविनायक गोरावळे संघ त्यांच्या अगेन्स्ट टेमगाव संघाला आपण पाहतोय गोलंदाजी करतायत.
आक्रमकता दाखवली फलंदाजांनी 72 धावांची आक्रमक केली सकाळी. विशेषतः कौतुक म्हणजे की दोन्ही सलामीच्या बॅटर्सनी चांगली कामगिरी केली. धावसंख्या बिल्डअप करण्यामध्ये त्यांचा देखील मोलाचं योगदान. हो क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. चेंडूपर्यंत थोडासा खाली राहिला होता आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तेच थरार चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण देखील पाहू शकता की अत्यंत वेगाने इथे मात्र चेंडूला पिच केलं होतं गोलंदाज मयूरनं. हर्षल आणि धीरजने कमालीची फटकेबाजी केली. हर्षलने 50 धावांशी या स्पर्धेतील पहिली मानाची कामगिरी केली. हो आडव्या बॅटने ऑनसाइडला देखणा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तत्पर मिळेल एकच धाव. सुरुवातीपासूनच चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण की विचार केला तर लक्ष्य फार मोठं आहे. 73चं लक्ष आणि त्या अनुषंगाने इथून मात्र सुरुवातीपासूनच कामगिरी दमदार करावी लागेल. माशॉन मयूर पुनश्च सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. हो खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव मिळेल. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते परंतु मोठे फटके येत नाहीये. मयूर देखील कमालीची गोलंदाजी करतो या षटकामध्ये. अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचा मॅन्डेटरी षटक हाताळलं जात आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज मयूरने. इकॉनॉमिकल गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये टेमगाव संघाच्या माध्यमातून. हो इथे मात्र लो फुलटॉस चेंडू होता. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष केला जातोय कारण की धावा आपण पाहिल्या तर चांगल्या पद्धतीच्या सेट केल्या होत्या. 73चं लक्ष होतं आणि त्याच्या पाठलाग करताना सिद्धिविनायक कोरवळे संघाला आपण पाहतोय. हो अवे ऑफ दी बॉडी चेंडूला रिलीज केलं. हा देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मयूरच्या माध्यमातून. तुस्से आणि पंकजला इथून मात्र कमबॅक करून द्यावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. जरा सामना जिंकायचा असेल तर सुरुवातीपासूनच कामगिरी दमदार करावी लागेल परंतु आता तरी मजबूत पकड निर्माण केले या सामन्यावरती टेमगाव संघानं. हो मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम झेल. क्या बात आहे. अतिशय सुरेख अनुमान लावला आणि झेल डिबला. फलंदाज तुस्सी होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधच्या आतमध्ये गणेशला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज महेशला आपण पाहतोय. चला वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा धावफलकावरती आपण पाहिला. अजूनही 69 धावा बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 24 आणि 24 मध्ये बनवायच्यात 69. हो बॅटच्या आतली कडा शॉट फाईनल क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. जमेची बाजू म्हटली तर जशा पद्धतीची फलंदाजी झाली तशाच पद्धतीची गोलंदाजी देखील टेमगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
आक्रमकता दाखवली एकंदरीत आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी ते देखील करतायत. सिद्धिविनायक कोरवले त्यांच्या अगेन्स्ट टेमगाव संघाळ आपण पाहतोय. हो बॅकअप त्यांच्या डोला पिच केलं शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. झेल कॅरी करू शकले नाही. आता प्रयत्न चांगला होता परंतु इथून मात्र झेल कलेक्ट करणं गरजेचं होता. परंतु गोलंदाजीची प्रशंसा करेल ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. बॅकअप ध्यान चेंडूला पिच केलं आणि इथून मात्र कमबॅक केला जातोय. 28व्या पर्वामध्ये आपण पाहतोय वीर हुतात्मा चषक खाटेकर. सुंदर अशी स्पर्धा दुपारच्या सत्रामध्ये शांत असा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतील झेल घेतील आणि इथून मात्र फलंदाज होते बाद. पंकज बॅक टू द पवेलियन. विकेटची प्राप्ती आपण पाहतोय कारण की एकंदरीत चांगली फटकेबाजी करणं गरजेचं होतं परंतु इथून मात्र कमबॅक करून द्यावा लागेल. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये धनाजीला आपण पाहतोय. इलॅट नंबर 4 वरती तो देखील सज्ज झालाय परंतु गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. महेशच्या माध्यमातून 3 चेंडू आतापर्यंत फेकले 2 धावा खर्च केल्यात. महत्वाचे एक विकेट देखील घेतल्या. ओ इथे मात्र लो फुल टॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन सीमा रेषा पार दणदणीत खणखणीत चौकार. Oh, short term pull, क्या बात है. Pull, powerful, successful, wonderful. It's a mighty huge maximum षटकार. वरती 16 या आकड्यावरती आणि इथून मात्र अशाच फटक्यांची नितांत आवश्यकता. चांगला खेळ साकारला जातो. मधाच्या आतमध्ये अजूनही 57 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 19 मध्ये 57 बनवायचे आहेत. हो क्या बात आहे. जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक होते शॉट कव्हरला परंतु थोडीशी मिसफील आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा आणि आता मात्र विजयासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्यात 55 धावा.
थोडा वेळ की जसं वाटलं होतं की वाईटच्या स्वरूपाने आज चौकार आलाय, परंतु बॅटशी इनर एज होती आणि आज चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 22 वरती. हो, फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. मिसफिल्ड आणि लगेचच सिंगलला डबल मध्ये परावर्तित केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. हळूहळू नक्कीच धावसंख्या धावफलकावरती जोडल्या जातात, परंतु 73चं लक्ष आणि 24 धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये हळूवार थंडगार वारा देखील मधाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवतोय. हो, क्या बात आहे. हवेच्या विरोधात फटका होता. कमालीचा झेल मिड विकेटला टिपला गेलाय आणि फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन अर्थातच गणेश. रामाचे पारा सुटलाय वारा गो रामाचे पारा सुटलाय वारा रामाचे पारा सुटलाय वारा गो रामाचे पारा सुटलाय वारा माया बघितल्याने दारा माझ्या माया बैसल्याने दारा मी माया बघितल्याने दारा माझ्या माया बैसल्याने दारा. हनुमानला आपण पाहतोय नवीन बॅटर मध्ये आतमध्ये सज्ज झालाय. 15 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 मध्ये 49 बनवायच्या. धमाकेदार फटकेबाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा सिद्धिविनायक कोरावळे संघाला कमबॅक करायचा असेल तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आता मात्र इथून करणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार. हो, शॉर्ट आर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एकच धाव मिळेल, परंतु पाहता पाहता 2 धावा. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा लेझी थ्रो पाहायला मिळाला आणि लगेचच इथे मात्र 2 धावा धावफलकावरती घेतल्या गेल्यात. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 मध्ये बनवायच्या 47. 14 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता. हो, फटका लाजवाब, परंतु ताकद कमी आहे, नजाकत चांगली. हो, इथे मात्र चेंडू सुटलाय आणि पाहावं लागेल पंचांचा इशारा. यास हा चौकार असेल. नशिबाचा चौकार मिळतोय सिद्धिविनायक कोरावळे संघाला. चौकार. परंतु झेल ड्रॉप. मौका भी गया और चौका भी गया. चौकार आणि चौकाराच्या मधीने धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. शेवटचा अंतिम चेंडू षटकातील. आडव्या बॅटने ऑनसाइडला पुनश्च चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दैनाथ थोडस मिसफील्ड आणि लगेचच 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अशा पद्धतीने 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस 32 धावा धावफलकावरती आणि इथून मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 मध्ये बनवायच्यात 41 धावा. 20.50च्या सरासरीनं इथून धावा बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी सिद्धिविनायक कोरावळे या संघाला. यस डीजे.
अंदाजे ट्रॅक वरती चला जास्त वेळ घेऊ नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे विनंती असेल टेमगाव संघाला. टायमर सेट केला गेला, या गोष्टीची नोंद घ्या. 12 मध्ये बनवायचे आहेत. 41 धावा, गोलंदाज तयार. हो, पहिला षटवरती आक्रमण चढवलंय क्षेत्ररक्षक थोडेसे दूर, परंतु चांगला झेल कलेक्ट केला. क्या बात आहे, कमालीचा झेल. आणि माघारी परततोय फलंदाज धनाजी. बॅक टू द पवेलियन. हेच तिचे गोलंदाज तयार. हो, आडव्या बॅटने चांगला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो दरम्यान. आणि एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. कुंभाग केला जातोय. चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. पुढील मॅच साठी सज्ज राहायचं दोन्ही संघांनी. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पवन देखील चांगली कामगिरी करतो या षटकामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च केले, महत्वाचे एक विकेट देखील कॅरी केल्या. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पवन ऑन दी मार्क. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, त्यांच्या अव्वाख्याच्या दूर चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दर्जेदार चौकार. सदतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. शॉर्ट आर्म पुल केला, इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. हो, क्या बात आहे, कमालीचा झेल हर्षलच्या माध्यमातून. अफलातून जजमेंट, विकेटची प्राप्ती. आणि फलंदाज भावेश देखील होतोय बाद. नवीन बॅटर दीपकला आपण पाहतोय, हनुमान बाद झाले. हो, पुण्याचा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, परंतु एकच धाव घेतली जाते. कुठली या ठिकाणी मात्र रिस्क घेतली जात नाहीये. आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. आणि आता मात्र नक्कीच इथे मात्र मजबूत पकड निर्माण केली टेमगाव या संघानं. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये बनवायच्यात 35. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारावे लागतील. घ्या 6 चेंडू आणि 6 षटकारांची आवश्यकता. हा कारनामा रचला जाईल का? अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा टेमगाव संघ. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मयूरला आपण पाहतोय. अव्वाडव्याशा धावा लावल्या होत्या धावफलकावरती. 73 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्या अनुषंगाने इथून मात्र
मजबूत पकड निर्माण केली टेमगाव या संघानं. गोलंदाजांनी देखील चांगली साथ त्यांना दिली आहे. मिस्टामिक स्ट्रोक आहे पुनश्चा शॉट फाईनल क्षेत्ररक्षक जज करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या अवकाशाच्या दूर. एकच धाव मिळेल. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तत्पर ही एकच धाव फलकावरती जोडली जाईल. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 5 मध्ये बनवायच्या 34 34 धावांची नितांत आवश्यकता असेल. 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 34 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी पाहायला लागेल परंतु अखेरीस इथे मात्र मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये वारंवार सातत्याने इथे मात्र टॉस चेंडू पाहायला मिळतात. 4 मध्ये 34ची आवश्यकता आणि या सामन्यामध्ये औपचारिकता उरले असं म्हटलं तरी वावगं ठरला नाहीये कारण की 4 मध्ये बनवायच्या 34. पुढील दोन्ही संघांनी सज्ज राहायचा. दोन्ही संघांना शुभेच्छा देखील असतील. हो पुनश्च आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या वरून सातत्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी देखील झाली. जशी फलंदाजी झाली प्रशंसा करेन हर्षल आणि धीरजशी. ज्या पद्धतीने धावा धावफलकावरती जोडल्या कमालीची फटकेबाजी केली आणि धावसंख्या धावफलकावरती 72 जोडली होती. 73चं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना सिद्धिविनायक कोरावळे संघ 34 धावेची अजून नितांत आवश्यकता. मिष्टामी साठी जेव्हा जेव्हा गोलंदाज येतात परंतु झेल हर्षलकडे जातात आणि चांगले झेल तो देखील कॅरी करतोय. विकेटची प्राप्ती झाली. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन बारामतीच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती बालाला आपण पाहू शकता परंतु आता मात्र वेल फार झाला. फायनल टच द्यावा लागेल. एक फिनिशिंग टच द्यावा लागेल मधाच्या आतमध्ये बॅटर्सला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम चेंडू आणि गोलंदाज होते तयार. हो लाजवाब स्ट्रोक होता परंतु हा सामना जिंकलाय टेमगाव संघानं. टेमगाव संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सिद्धिविनायक गोरावळे संघाचं देखील कौतुक. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याने 54 धावांची नाबाद खेळी साकारल्याने विजयाचा मुख्य शिलेदार ठरला आणि आपल्या संघाला पुढील सामन्यासाठी वाटचाल करून दिली आहे. हर्षल ठरलाय प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी. येस हर्षल आपण देखील या मॅचचा अवॉर्ड दिला जाईल आणि पुढील मॅच